महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आंबा व काजूच्या प्रश्नासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. कोकणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आंबा व काजू फळ पिकाचा मोहर गळून पडल्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्याची शासनाची भूमिका असून अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात ही मदत जाहीर केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसात वादळी वारे आणि गारपीट होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील 21 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामकाजामध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असावा यासाठी स्वीकृत सदस्य घेण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या विधेयक मंगळवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले आहे. यानुसार आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नियुक्त केल्या जाणाऱ्या स्वीकृत सदस्यांचा कालावधी 5 वर्षांचा असेल. तसेच त्यांना इतर सदस्यांप्रमाणे निधी देखील मिळणार आहे. राज्यात आमिष दाखवून फसवणूक आणि जबरदस्तीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराला विरोध करणारे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 हे विधेयक विधानसभेनंतर विधान परिषदेत देखील मंजूर करण्यात आले आहे. विधानसभेत हे विधेयक सोमवारी उशिरा रात्री मंजूर झाले होते. त्यानंतर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 विधान परिषदेत मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान आता लवकरच महाराष्ट्रात धर्म स्वातंत्र्याचा कायदा लागू होणार आहे. राज्यात वाढत असलेल्या अंमली पदार्थ तस्करांविरोधात राज्य सरकार आता झिरो टॉलरन्स धोरण राबवणार आहे. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी आरोपींची संपत्ती जप्त करण्यासह कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग आढळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाऐवजी थेट बडतर्फीची कारवाई केली जाणार असल्याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर अज्ञातांकडून झालेल्या गोळीबार प्रकरणात अनेक धागेदोरे सापडत आहेत. पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर मोकाका लावण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा धक्का बसलाय. त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी आज कुटुंबासह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलवाहतूक संदर्भात आढावा बैठक पार पडली. मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प 3 टप्प्यात कार्यान्वित करण्यात येणार असून मुंबईत वॉटर मेट्रो प्रकल्पाला आता वेग आलाय. दरम्यान वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी शिपयार्ड विकसित करण्यासाठी जागा निश्चित केली जावी असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महा-AI धोरणाबाबत राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुंबई येथे पार पडली. सुरक्षित व गुन्हेगार मुक्त शहरे करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. यासाठी सीसीटीव्हीचे जाळे मजबूत करून प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याच पक्षाच्या एका बड्या नेत्याविरोधात कारवाईचे थेट आदेश दिले आहेत. मुंबईतील मीरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता अडचणीत आले. पंतप्रधान मोदींनी मेहता यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नरेंद्र मेहता यांच्यावर कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आणि आदिवासींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आखाती देशांतील युद्धामुळे घरगुती आणि कमर्शियल गॅसचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आता ऍक्शन मोड मध्ये आले आहेत. गॅसचा काळाबाजार होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून घरगुती गॅसचा साठा करून जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांनी दिला आहे. तसेच अशा प्रकारांमध्ये आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर पावले उचलली जाणार असून वेळप्रसंगी मोकाका लावण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. प्लास्टिकच्या फुलांच्या वाढत्या वापरामुळे राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा झटका बसत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत मोठी घोषणा केली असून आता अशा फुलांचा वापर करणाऱ्या मंगल कार्यालयांवर कारवाई करण्यासाठी विशेष अधिसूचना काढली जाणार आहे. महाराष्ट्रात सध्या औद्योगिक विजेचा दर 8 रुपये 32 पैसे प्रति युनिट आहे. पुढची 5 वर्षे हा दर 1.2% कमी होणार असून 2029-30 मध्ये तो 7 रुपये 38 पैसे इतका होईल. तमिळनाडू, गुजरात, राजस्थान या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा वीज दर स्पर्धात्मक असून येत्या काळात देशात सर्वात कमी असेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली आहे. प्रवाशांच्या जीविताशी संबंधित सुरक्षेला प्राधान्य देत राज्य परिवहन महामंडळाने पुणे एसटी विभागात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे चालक आणि वाहक या दोघांचीही ड्युटी सुरू होण्यापूर्वी अल्को टेस्ट चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. या चाचणीत पात्र ठरल्यानंतरच चालकांच्या हाती बसचे स्टेअरिंग दिले जाणार आहे.
एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून सर्व संबंधित यंत्रणांना आदेश देण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालय आणि रुग्णालयांना 100% गॅस पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली आहे.